आज जे 4-5 प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारशी बोलू, पण तुम्हाला एक गोष्ट मान्य करावं लागेल. आता तुम्ही कधी विचार झाला? तुम्ही 2009ला. अच्छा 2002 81 वर्ष झाली आता. तुम्ही शिक्षक झालात तेव्हा तुमचा पगार किती होता? 95 रुपये. पगार 95. आणि असं पेन्शन किती? 40,000. 40,000. हे सगळं ते तुमचं केलं. तुमचं हे मला माहिती आहे. पण आज त्याच्यात सुद्धा काही गोष्टीची सुधारणा करणं आवश्यक आहे. जरूर आम्ही लोकसभेत लक्ष देऊ. सुदैवानं आज ज्या सरकारने किंवा सगळ्यांना या निमंत्रित केलं त्यांना मी धन्यवाद देतो. आज लंके साहेब तुमच्या सगळ्या कामात लक्ष घालतात. तसंच म्हणजे हे स्वतः गुरुजी हे शिक्षक आहेत. मला असं कुठल्या तरी शाळेत आम्ही त्यांना काढलं त्यांनी त्यांचं काम शिक्षक म्हणून अतिशय चांगलं होतं. आदिवासींच्यामध्ये काम करणारा एक कर्तृत्व नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आम्हाला आनंद आहे की तुमच्यासारख्यांच्या सगळ्या प्रश्नात त्यांचंही लक्ष असतं. सुप्रिया ताईच्याबद्दल मी काही बोलायची आवश्यकता नाही. या ठिकाणी आलात लोकसभा त्याचं कामकाज तुम्ही बघितलं. खरं सांगायचं म्हणजे इतके फासेस कुणाला मिळत असतात. मला आश्चर्य वाटलं. आता मी अनेक वर्ष इथं आहे पण 5-10 लोकांच्या पेक्षा जास्त फासेस आम्हाला कधी मिळाले नाही. पण लंकेंनी काय गरज केली माहिती नाही. पण आनंद आहे की तुम्हाला लोकसभेचं कामकाज बघता आलं. जी बघता आली. आजूबाजूला कदाचित तुम्ही जाणार असाल. आयुष्याचा उतरतीचा काळ आहे. तर आनंदाने आपण जगूया. हा देश बदलतोय तो कसा बदलतोय हे पाहूया आणि जे जे काही आपल्या समाजाच्यासाठी करता येईल ते करत राहूया एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि लंकेसाहेब माईकचा ताबा घ्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.